त्रिकोणी संख्येवरील या प्रकारचा प्रश्न बघा अनेक वेळा पेपरला विचारला गेला. काय रे प्रश्न, खालीलपैकी कोणती संख्या त्रिकोणी संख्या आहे, म्हणजे खालील 4 संख्या दिल्या त्यापैकी कोणती संख्या त्रिकोणी संख्या आहे हे आपल्याला शोधायचंय. शोधण्याची बघा सोपी पद्धत काय आहे रे, काय करायचं, जे पर्याय संख्या दिल्यात त्या संख्येची दुप्पट करायची. दुप्पट केल्याच्या नंतर जी संख्या येईल त्यांचे अवयव पाडायचे, आणि जर पाडलेले अवयव जर क्रमवार नैसर्गिक संख्या येत असतील, म्हणजेच पाडलेल्या अवयवात 1 चा फरक येत असेल तर दिलेली संख्या ही त्रिकोणी संख्या असते. ठीक आहे, बघा आपण काय करू, एक एक पर्याय टाकून बघू. पहिल्यांदा 12 टाकू. काय येईल रे, 12. 12 ची दुप्पट करा, किती येईल रे, 24. आता 24 चे अवयव पाडायचं, कोणताही अवयव पाडा. ठीक आहे, 8 त्रिक 24, 6 चौक 24, 12 दुने 24. आता बघा पाडलेल्या अवयवात कितीचा फरक आहे रे, 1 चा फरक आहे का, नाही. कितीचा फरक येतोय, 5 चा. याच्यामध्ये कितीचा फरक आहे रे, 2 चा. यांच्यामध्ये 10 चा. म्हणजेच हे क्रमवार अवयव आहेत का रे, नाहीत. म्हणून 12 ही त्रिकोणी संख्या नाही. ठीक आहे, आता 18 टाकून बघू. काय येईल रे 18 टाकून बघितल्यावर, 18चं डबल करा, किती येईल, 36. 36चं परत अवयव पाडा, 9 चौक 36, 12 त्रिक 36, 6 6 36. बघा रे कोणता अवयव तुम्हाला नैसर्गिक क्रमवार नैसर्गिक संख्या दिसतात का रे, नाही. म्हणजेच 18 देखील तुमची त्रिकोणी संख्या नाही. ठीक आहे, 25 टाकून बघा. काय येईल रे, 25 गुणिले 2 50 येईल. 50चा अवयव पाडा, 25 दुनी 50, 5 10 50. येतात का रे क्रमवार अवयव, नाही. म्हणजे 25 देखील त्रिकोणी संख्या तुमची नाही. आता लास्ट बघा 36 टाकून बघू आपण. 36 चे दुप्पट करा, किती येईल रे, 72. 72चा अवयव पाडा, किती येतील, बघा 8 9 72. म्हणजे बघा 8 आणि 9 क्रमवार नैसर्गिक संख्या आहेत का, आहेत. यांच्यामधला फरक जर काढला तरी पण 1 चाच येतोय, म्हणजे 36 ही त्रिकोणी संख्या आहे. ठीक आहे, खूप महत्वाचा प्रश्न होता. जर समजला असेल तर याच प्रकारच्या प्रश्नाचं उत्तर कमेंट करा.